आम्ही टॅली करू शकतो. गेल्या महिन्यात एवढा रिडिंग होता, आता एवढा रिडिंग आहे आणि हे रेट होता, हे रेट आहे, हे रेट प्रमाणे हे बिल. मोबाईल आणि ईमेल ॲड्रेस तुम्ही तुमचा प्रत्येक मोबाईलला असा मेसेज दिला ना साहेब, हे प्रश्न उद्भवत नाही. मोबाईल आम्हाला कन्फ्युजन कुठं अरे होतं? सर, गेल्या आमचे महिन्यात सगळं काय रेकॉर्ड आहे ना आम्ही बीएसटी काय मध्ये. घेतलं? आमचे रेकॉर्ड नाही काय? पडणार ना आम्हाला. एक गोष्ट आहे ना, आता एक गोष्ट तशी टेक्निकल बाबत तुम्ही विचार करा जेव्हा. पॉलिटिकल लीडर कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनी काय केलं की SD भरणे का नाही, SD भरणे का, SD ला MERCच्या कायद्यानुसार प्रत्येक जे बिल आहे तुमचं ॲव्हरेज कंझम्पशन, आम्ही ते तिकडे बघत पण नाही किती लोड सँक्शन आहे, पण तुमचं ॲव्हरेज कंझम्पशनचं जेवढं असेल 3000 रुपये बिल असेल, तुम्ही 6000 रुपये SD आमच्याकडे ठेवायची. मग आम्ही त्याच्यासाठी ना 40 दिवस वेळ बघतो की बघ पहिलं महिन्याचं बिल गेलं, दुसऱ्या महिन्याची ड्यू डेटपर्यंत वाट बघतो आणि ती गेल्यानंतर मीटर काढायला पाठवतो. तोपर्यंत जात नाही, कारण 2 महिन्याचं बिल आहे ना, MERC सांगितली 2 महिन्याचं बिल जमा होतं आणि ते तेवढं डिपॉझिट पाहिजे. पण कारण समजा कंझ्युमरने नाही दिलं तर त्याच्यातनं फोरफिट करायचं आहे. म्हणजे उद्या कुठल्याही कंपनी नॉट BSC त्याने तिकडे गव्हर्नमेंटकडे जाऊन मागायचं की आम्हाला पैसे द्या, आमचे पैसे गेले. स्टार्टिंग काय बोला, प्रत्येक गोष्टीला SD मेंटेन केलं नाही, 50 रुपये SD आहे, लोकांना 10,000 रुपये बिल वापरताय. implement करा ना. नोटीस बिलापुढे जाते. नोटीस आपली जर तुम्ही बिल भरलं असेल ना तर बिलापुढे जाते. साहेब, ते 1-2 बिल नाही भरला ना तेव्हा नोटीस येतात. प्रत्येक बिल नोटीस येत नाही, काही पण सांगू नका. काही ठिकाणी नाही, 2 बिलानंतर येतात, प्रत्येक बिलमध्ये नाही. साहेब, त्या दिवशी एका अधिकाऱ्याशी मी बोललो की 9 तारखेला ड्यू डेट असते, 9 तारखेला बिल भरायचं नाही, त्या 2 दिवस आधी भरलं तर तुमच्या पुढच्या महिन्यात वाढी, असं काही नियम आहे का? 9 तारीख मग कसं ड्यू डेट देता तुम्ही? त्या दिवशी मी आलो होतो, कोण भेटलो होतं मला? ऐकून घ्या ना, मी काय म्हणतो की आता तुम्ही 9 तारखेला जेव्हा तुम्ही बिल भरताय, हाँ, सिस्टम मध्ये ना कभी कभी अपना बिल है ना ड्यू डेट 10 तारीख का रहता है और 9 तारीख को अपने को बिल आता है. बोला साहेब. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी कॅश भरता, हां, कॅशवाला संध्याकाळपर्यंत इथे बसलेला असतो. हो, आमच्या सिक्युरिटी त्यांच्या प्लेसातून तिकडे जाऊन कॅश जमा करतो, दुसऱ्या दिवशी ते अपडेशन होतं. ओके. समजा तुम्ही ड्यू डेटला भरलं, हो, हां बरोबर आहे, तर त्याच्या ड्यू डेट नंतर 6 दिवसाने जर हे झालं अपडेट झालं तर ते येऊन दाखवलं जातं की बाबा हा याने पैसे मिळाले. पण त्याच्यापेक्षा जर डिले झालं असेल, ड्यू डेटच्या दिवशी चेक टाकला तुम्ही, कॅशचं तर आम्ही अपडेट करून देऊ, चेक टाकला ना, चेकचं कुठल्या कारणामुळे अपडेट नाही झाला, तुमची ड्यू डेट आहे 10 तारखेची, शनिवार आहे, मध्ये रविवार सोमवार वगैरे गेला तर चेक जेव्हा तो होईल 4 दिवसाने होईल अपडेट, तोपर्यंत ड्यू डेट लिहून गेली असेल, लागून जातो. टेक्निकल प्रॉब्लेम नाही साहेब, 9 तारखेचा बिल, 9 तारखे तुम्ही मगाशी बोललात की जर तुमचं बिल भरलेलं नसेल, थक बाकी असेल तर त्याचं डबल बिल येतं. आता मी बाहेर एक बिल बघितलं की 5,000 रुपये बिल होतं, आता त्यांना 12,879 रुपये बिल आले, तर दुपटीपेक्षा जास्त बिल आले. एक बिल असं, हां बोला, एक डिले पेमेंट चार्ज लागतो किती लागतं आणि दुसरा इंटरेस्ट ऑन ॲरियर्स लागतो. किती लागतं? नाही सर, पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये, तुमचं बिल किती भरलं, 3 महीने का 93,000 आलं. एक बिल असं होतं 5व्या महिन्याचं. करून देऊ नका कशाबद्दल मैं क्या बोलते हैं अगर एक बिल असं होतं की मागच्या महिन्याचे 4 रुपये बाकी आणि या महिन्यात त्यांना 8,600 रुपये बिल आले. तर एका महिन्याचं एवढं बिल कशामुळे आलं 8,000 रुपये? बिल मध्ये ना काय काय असतं माहिती आहे मॅडम, कधी कधी आहे ना, आता एखादी व्यक्तीचं नो डिस्प्ले व्यवस्थित रिडिंग घेता येत नाही. आता आज 12वीचे जेवढ्या कॅबिन आहेत ना, त्यांची कंडिशन अशी आहे ना, जर साहेबांनी डिसिजन घेतलं सर्वांनी BST वाले रिलेटेड लोकांनी, तर आजच्या आज मला ना 70% सर्व कॅबिन बंद करून टाकावं, 38B मारावं लागेल. 38B म्हणजे सर्वांचा सप्लाय करायचं. आम्ही लोकांना सांगतो की कॅबिन मेंटेन करा, समोर या कोणी देत नाही, कारण की तुमचे इंटरनल पण बरेच काय असतं माहिती आहे का, की 4 व्यक्ती तयार असतात आणि बाकीचे 6 व्यक्ती तयार होत नाही. हा तुमचाही मुद्दा आहे, पण तिची एवढी कंडिशन डिलेपिलेटेड असते की बाबा त्याच्यात घुसणारा माणूस आहे ना, वायर लटकलेले असतात, कोणाला पाहिजे कोणी कसंही करतं, कंझ्युमरची जबाबदारी की त्याला लॉक अँड की करून ठेवणं, त्यांची कंझ्युमरला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माहीत नसते, किंवा तो कंझ्युमर ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला कुठला तरी लोकल दादा त्याला दादागिरी करतो आणि त्याला हात लावू देत नाही. बऱ्याच गोष्टी असतात, आम्ही तेही मान्य करतो, कारण आम्ही कुठेतरी कंझ्युमर आहेत. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्टिक्युलर धारावीमध्ये, बिल्डिंगमध्ये कधीही हा प्रॉब्लेम नाही, धारावीच्या बिल्डिंगमध्येच प्रॉब्लेम येत नाही, कारण तिथे तसे नाही आहेत प्रॉब्लेम. कॅबिन मेंटेनन्स, आम्हाला कॅबिन मेंटेनन्स करताना पण एवढे आणि हे प्रॉब्लेम त्याच्यामुळे होतात. आमचा माणूस याला पाऊस पडतोय, जोरात पाऊस पडतोय आणि तो असं रिडिंग घ्यायची म्हटली ना, मीटर लागत नसेल तरी 4 लोक येऊन आमच्या प्रेशराईज करतात की मीटर लावा, मीटर लावा. तो कुठूनही प्रेशर आणतो, आमच्या डेप्युटी चीफ मिनिस्टर पासून आमच्यापर्यंत प्रेशर येतात, लावून द्या मीटर. अरे पण तिथं जागा नाहीये कॅबिन मेंटेन करायची, नाही पहिले मीटर लावा.
म्हणजे आम्ही कशा गोष्टीमध्ये आम्हाला फेस करावं लागतं आणि हा माणूस रिडिंग घ्यायला जातो त्याला दर स्थिती मला कुठेतरी शॉक लागून जाईल मला आमची माणसं मेलेले आहेत रिडिंग घेताना पण शॉक लागून मेलेले आहेत कारण ह्या ज्या गोष्टी होतात ना टेक्निकल प्रॉब्लेम बऱ्याच आहेत असं नाही आहे पण तो रिडिंग घेत नाही रिडिंग न घेतल्यामुळे तो अंदाजे मारतो समजा 40-300 असेल तर तो अंदाजे 340 मारतो त्याच्यावेळेस आणि काही काय करतो तो नो रिडिंग म्हणून आहे आमच्या माणसाला 0 मारून देतो तो 0 मारल्यावर पुढच्या महिन्यात तो डबल होतो अशी केस आमच्याकडे आहे ना आम्ही त्याला बेनिफिट पण देतो ते बघतो त्याचा पण गैरसमज व्हायला नको पण असं जे म्हणतात ना की बाबा एकदम 15,000 बिल आणून पहिले बिल भरा माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गजाकोशांनाही माहिती आहे की माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी एंटरटेन करतो की बाबा ठीक आहे तू आहे ना 15,000 बिल आले ना मी स्टडी करतो सांगतो 10,000 राहू दे आपण तोपर्यंत महिन्याभरामध्ये त्याचं काय बघू मीटर चेक करू मीटर फास्ट असेल तर तुला काही बेनिफिट मिळेल मीटर जर ओके मिळाला तर आम्ही काही करू शकणार कारण आमच्या हातामध्ये नाही सिस्टमचे आहे फार तर मीटर चेक केल्यानंतर पुढचं बोलू अशा कुठल्याही केसला आल्यानंतर मी माझं स्वतः सही करून देतो गजाकोश साहेब बरोबर आहे की नाही मी प्रत्येकाला